बेंगलुरु से एक बड़ी खबर। पुलिस ने बैनुल रियासती गैंग के 4 अराकीन को गिरफ्तार किया है जो 1 करोड़ रुपए से जायद मालियत की संदल की लकड़ी स्मगल कर रहे थे। पुलिस के मुताबिक ये गैंग उस वक्त पकड़ा गया जब 750 किलोग्राम सफेद संदल की लकड़ी पिकअप ट्रक में ले जा रहे थे। जब्तशुदा लकड़ी की मालियत तकरीबन 1 करोड़ 12 लाख रुपए बताई गई है। मुल्जिमान की शनाख्त अब्दुल कलाम, रेमा भोपाल, शेख शाहरुख और परमेश के तौर पर हुई है, जो सब के सब आंध्र प्रदेश के जिला कर्नूल के रिहायशी हैं। पुलिस ने खुफिया इत्तला पर कार्रवाई करते हुए 16 अक्टूबर की रात जयनगर फर्स्ट ब्लॉक के सोमेश्वरा आर्च के करीब आंध्र प्रदेश नंबर की एक पिकअप और दिल्ली नंबर की एक एसयूवी को रोका। इब्तदाई तौर पर ट्रक में प्याज भरे हुए नजर आ रहे थे, लेकिन जब पुलिस ने तलाशी ली तो बोरियों के नीचे छुपाई गई 258 संदल की लकड़ियों के घट्टे बरामद हुए। पुलिस के मुताबिक चारों मुल्जिमान के खिलाफ कर्नाटका फॉरेस्ट एक्ट और भारतीय न्याय संहिता के मुतलका दफात के तहत मुकदमा दर्ज कर लिया गया है। पुलिस ने मजीद बताया कि मुल्जिमान को अदालती तहवील में भेज दिया गया है और तहकीकात जारी हैं। ಇನ್ನೊಂದು ಕೇಸಲ್ಲಿ ಸೌತ್ ಡಿವಿಷನ್ ಸಿದ್ದಾಪುರ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಒಂದು ಸೀಸರ್ ಆಗಿದೆ 750 kg ಆಫ್ ಸ್ಯಾಂಡಲ್ವುಡ್ ವರ್ತ್ ಅರೌಂಡ್ 1.2 crores. ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಮಹೀಂದ್ರಾ ವೆಹಿಕಲ್ ಮತ್ತು ಒಂದು ಮಹೀಂದ್ರಾ XUV, ಇನ್ನೊಂದು ಮಹೀಂದ್ರಾ ಪಿಕಪ್ ವೆಹಿಕಲ್, 2 ಗಾಡಿ ಸೀಸ್ ಆಗಿದೆ. ಟೋಟಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಅರೌಂಡ್ 1.2 crores ಇದೆ. 1.1 crore 12 lakhs ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ 4 ಜನ ಆರೋಪಿಗಳು ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರದ್ದು ಲಿಂಕ್ಸ್ ಕೇರಳ ಸ್ಟೇಟಿಂದ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಆಂಧ್ರ ಸ್ಟೇಟಿಂದ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಜೊತೆಗೆ ಈ 4 ಜನ ಯಾರು ಈ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ಗೆ ಯಾಕೆ ತೊಗೊಂಡು ಬಂದಿರೋ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ವೆರಿಫೈ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಯಾವುದು ಲಿಂಕ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬಟ್ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ಗೆ ಯಾಕೆ ತಂದಿದ್ರು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಸೀರಿಯಸ್ ಇಶ್ಯೂ ಇದೆ. ಸೊ ದ್ಯಾಟ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟೋಲ್ಡ್ ಅವರ್ ಟೀಮ್ ಟು ಫೈಂಡ್ ಔಟ್. ಟೋಟಲ್ 2 ಗಾಡಿ ಮತ್ತು 750 kg ಇದು ಸ್ಯಾಂಡಲ್ವುಡ್ ಲಾಗ್ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಇದು ಕನ್ಸೀಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ನಮ್ಮ ಇದು ವೆಹಿಕಲ್ ಮಹೇಂದ್ರ ಬೊಲೆರೋ ಏನೋ ಪಿಕಪ್ ಗಾಡಿ ಇದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಕನ್ಸೀಲ್ ಮಾಡಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಐಟಮ್ಸಲ್ಲಿ ಕನ್ಸೀಲ್ ಮಾಡಿ ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ರು.